तर मंडळी, आता रोज रोज करमळ्याला जाते खरं, पण मला तुम्हाला आता सांगायचीच लाज वाटायला लागली की मी आज करमळ्याला गेली होती. पण काय करणार, तेवढं महत्त्वाचं कामच चालू आहे माझं. आणि रोज जाणं येणं जास्त कंटाळा पण येतो. घरची कामं कोणती होईना झालेत, कामं तशीच सोडती अर्धी अर्धवट राहिलेली आणि रोज पळते करमळ्याला. कामच तसं महत्त्वाचं आहे, पण मी तुमच्याशी शेअर पण करू शकत नाही, त्याबद्दल सॉरी. आणि हे बघा, आता तुम्हाला सांगते, इथं करमाळ्यावरून येताना ना रोज असं होतं बरं का. झाडं दिसली की, अशी नारळाची झाडं दिसली की वाटतं मला का नाही तशी झाडं माझ्याकडे पण पाहिजेत. आणि असं कुठंतरी काम चालू असताना दिसलं ना काहीतरी रोडच्या कडेला, की मला वाटतं की असंच आपल्याकडं पण पाहिजे. फुलांच्या बागा बघितल्या की हे पण माझ्याकडं पाहिजे. घरं बघितली रोडच्या कडेची की हे पण माझ्याकडे पाहिजे. आणि मोकळी शेती जरी बघितली तरी मला असं वाटतं की हे पण आपलं शेत का असं सडकच्या कडेला नाही, म्हणजे हायवेच्या बाजूला नाही. तर असो, हा विचार करत करत माझा स्टॉप आला, म्हणजे आमचा फटा आला. आणि मग विचार केला जाता जाता शेरूसाठी बिस्किट घ्यावं. तर हे मी कायम घेतच असते. मामा 2 10 वाले पारले. चला ना. 2 मिनिटं दुकानात काय गेली, म्हणजे दुकान नाही ते हॉटेल आहे, तोपर्यंत चौधरी साहेब मोका गाठून मित्रांना भेटायला गेले. तर असो, पुन्हा एकदा विचार करत करत चालली घरी. बघा किती सुंदर सनसेट दिसतोय, अक्षरशः ना भारावून जातं. यावर्षी एवढा पाऊस छान झालाय ना, अजून शेतांमधलं सगळे पाणी पण निघलेलं. अय मोत्या, चल घरी. मध्येच रस्त्यात माझ्या ओळखीचा मोत्या दिसला. तर कॅनेल हा आहे ना, पाऊस पडला तेव्हा फुल भरून वाहत होता, एकदम काठोकाठ पाणी होतं. तर आता बघा केवढीचं पाणी राहिले. अशी गुलाबाची फुलं सुद्धा बघितली ना की मन प्रसन्न होऊन जातं. असं वाटतं माझ्याकडं का नाही तेवढी फुलं. पण असो, आता माझ्या पण जास्वंदीला फुलं छान छान यायला लागलेलीत. आणि पूर्ण विचार करण्यातच वेळ गेला माझा रस्त्यामध्ये. मला असं वाटत होतं की माझ्याकडे हे असावं, ते असावं, ते असावं. माणसाची हाव काय संपत नाही, किती जरी असलं तरी कमीच वाटते माणसाला. तर असो, आजचा होता असा माझा दिवस. आणि तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. रे देवा, तुला येड आहे अरे शेरू, खरंच. तू त्याच्यात ना आकाच्या आका बाहेर निघला असता अरे शेरू. तुला कसं वाढलंय, तुला कळलं का? सोडून नाही पळून जाता आलं तुला. ग माझं चित्तर ग फसलं. कधीपासून बसलंय ग करमाळ्याला गेल्यापासून. आणलाय तुला खाऊ आणलाय. थांब थांब.